नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. राज्य सरकार आणि पोलीस विभागाकडून होत असलेल्या निष्क्रियतेविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली. आंदोलन नागपूरला असलं तरी त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याचं ठरवलं. सरकारने जर अधिवेशनात मला योग्य तो न्याय दिला नाही तर हे आंदोलन तीव्र करणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण सोडवत असताना त्यांनाही मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात 24 दिवस अतिदक्षता विभागात दाखल केलं होतं. मुख्यमंत्री, गृहमंत्रालय, ठाणे पोलीस आयुक्त तसेच राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दिल्या होत्या. मात्र 6 महिन्यांपासून न्याय मिळत नसल्यानं अखेर 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचं साळवे यांनी सांगितलंय. यावेळी बिशप शांतकुमार शेळके, ओलवीर डिसुजा, निशा साळवे उपस्थित होते. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. डिपेंड है कि पार्टी से कितने लोग आएंगे. मैं तो उनको निमंत्रण तो करूंगा कि भाई आंदोलन को बैठ रहा हूँ, आप लोग आइए. अब आंदोलन का नाम सुन के तो बहुत कम लोग आते हैं आगे. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.